आपण गणपतीचा फोटो काढायसाठी भाड्यानं कॅमेरा आणलेला, तोच द्यायला निघालेलो. आल्यावर कॅमेरा दिला, परत भाडं पण दिलं. आता आपली भात काढणी पण जवळ आल्या, मिशनी बघा चालू करायला लागलेली सगळी. परत आपण कॉम्पिटिशनसाठी हे फोगणं पण आणलेलं, तर ते पण द्यायला जायचं होतं. फोगणं आपल्याला पनवऱ्यात द्यायचं होतं. तर परत घरला येता येता गावातनं खपरी पेंट घेतली, कारण बैलाची पण खपरी पेंट संपलेली, ती घ्यायची होती. पेंट घेऊन घरला निघालो तर रण्याचा फोन आला की वासरू आपलं छकड्याला झोपायचं आहे, आज शिकवायचं आहे. मग काय गोट्यातला बैल सोडला, कारण बैलासोबतच वासरू घालायचं होतं, झोपायचं होतं छकड्याला. आम्ही छकड्याने त्याने घेऊन इथं थांबलेलो, कारण तो वासरू घेऊन यायचा होता तिकडं. परत वासरू घेऊन आल्या झोपाय चालू केलं. वासरू पहिल्यांदाच झोपलेलं छकड्याला, बघा कसं चालतंय. आता आपण वासरू पण पहिल्यांदाच झोपलेलं, त्यामुळे धरून घेतलेलं पुढं. सायल्या म्हणला की हा नाही मीच बसणार छकड्यात, बस म्हणलं. मग परत तिथनं पुढं आल्यावर पुढचं दाव काढलं, मागचं एक दाव लावलं. परत पुढनं फिरवून आणल्यावर लयच वळवळ करायला लागलं, कारण पहिल्यांदाच झोपलेलं.